ओढ्याची श्रीमंती वाहत्या पाण्यात होती, पाखरांची श्रीमंती पावसाच्या गाण्यात होती. संपून गेला पावसाळा, आता सुकून जाईल रान. पाणी जपून वापरा, नाहीतर भागणार नाही तहान. नमस्कार मित्रांनो, मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात PSM व्हिडिओ. मित्रांनो, पाणी हा असा कळीचा मुद्दा आहे, त्याचे गांभीर्य कित्येकांना माहीत असून देखील पाण्याचा दुरुपयोग करत आहेत आणि हे वेळेत टाळायला हवे. नाहीतर लक्षात घ्या, काय उपयोग तुमच्या पैशाचा आणि सोन्या नाण्याचा जेव्हा नसेल तुमच्याकडे एक थेंब पाण्याचा. मित्रांनो, यावर एक छोटीशी गोष्ट मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या पंजोबांनी पाणी पाहिलं ते नदीत, आजोबांनी पाणी पाहिलं ते कालव्यात आणि वडिलांनी पाणी पाहिलं ते विहिरीत. आपण पाणी पाहतोय ते नळात आणि आमची मुलं पाणी पाहतील ते बाटलीत. पण लक्षात ठेवा, भविष्यातील पिढी पाणी पाहिल ती त्यांच्या डोळ्यातील येणाऱ्या अश्रूत. तर मित्रांनो, नक्की ही परिस्थिती आपल्या लक्षात अजूनही आली नसेल तर सावधान, पुढे धोका आहे. आणि आत्ता असं मी कितीही बोंबलून आपल्याला सांगितलं तरी त्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही हे मला माहीत आहे. म्हणूनच या पाण्यासाठी कित्येक संस्था यांनी प्रयत्न केला आहे. त्यात आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनमध्ये जे काही कार्य केले आहे त्याला तोड नाही. पण हे कार्य खरं तर तुमचं आमचं सर्वांचं आहे, हे आपल्याला कधी लक्षात येणार. आणि म्हणूनच लोकांच्यामध्ये जागरूकता यायची असेल तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. आणि तसाच एक प्रयत्न केला गेला आहे, तो म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील आपल्या सर्वांच्या आवडीचे कलाकार महेश कोठारे यांचा मुलगा, नवोदित डिरेक्टर कलाकार आदिनाथ कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला पाणी हा सिनेमा. या सिनेमाचा ट्रेलर आला आणि चर्चा सुरू झाली. ही चर्चा 6 वर्षापूर्वीची होती, पण आता निर्माती म्हणून प्रियंका चोप्रा यांचं नाव समोर आलं आणि या चित्रपटाचं प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली. पण त्याला तब्बल 5 वर्षाचा कालावधी लोटला आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने आदिनाथ कोठारे, प्रियंका चोप्रा आणि प्रख्यात ज्या प्रोडक्शनने कौटुंबिक ड्रामे व हिंदी चित्रपट प्रदर्शित केले ते भरजातिया कुटुंबाचे राजश्री एंटरटेनमेंट या तिघांच्या संयुक्त विद्यमानातून हा पिक्चर प्रसारित होणार आहे. त्याचीच 1 महिन्यापूर्वी पहिली झलक प्रसारित झाली, ती अशी, ती देखील तुम्ही पहा. आता अशी अनाऊन्समेंट झाली, मग काही दिवसात टीजर तर येणारच होता. सर्व प्रेक्षक वर्ग, चाहते या टीजरकडे डोळे लावून पाहत होते आणि अखेर 10 दिवसापूर्वी तोही प्रसारित झाला. तोही आपण सर्वजण पाहून घ्या. बाबू, तुला माहितीये का, दरवर्षी मराठवाड्यातून हजारो माणसं जातात शहराच्या दिशेने. पण इथे राहिलेल्यांपैकी 1-2 असे असतात ते गाव तर सोडत नाहीतच, पण इथल्या लोकांना एकत्र आणून दुष्काळाशी लढायला लावतात. सोडून गेलेल्या हजारातलं एकाचं पण नाव मला आठवत नाही, पण इथं राहिलेल्या लोकांमधल्या 1-2 नाव मलाच काय, अख्ख्या जगाला भी ठाऊक आहे. आपके गांव में पानी नहीं, 4 किलोमीटर से लाना पड़ता. मैं बोला वो तो सही है. हाँ. तो क्या करेंगे, मैं इतना लंबा से पानी तो उसने ना कर दिया. ओहो. शादी तो आपके साथ ही करना है. हाँ. लेकिन पानी होने के बाद. अच्छा. मैंने उसको बोला शादी तेरे ही साथ करूंगा, पानी होने के बाद. वाह वाह. तो शादी हुई कि नहीं आपकी फाइनली? चल तू कहार जीवाची अन खद खद खदत तुझा रे. खोल खोल दगडात तू या माया गाड्या जात धड धड धडकत याज. अरे बस कर की आता, नाही फुटणार या दगडाला पाजर, नाही लागत इथं पाणी.
आपण सर्वांनी टीजर पाहिलात. आपल्याला टीजर पाहून वाटला असेल आदिनाथ कोठारे म्हणजे कोणता तरी ग्लॅमर असणारा चित्रपट काढतील, पण त्यांना हा असाच चित्रपट काढावा असा का वाटला? खरं तर हे वाटण्यापेक्षा आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. समाजात बदल घडवायचा असेल तर समाज प्रबोधन होणं गरजेचं असते. मग आज हे प्रबोधन कसे होईल, तर याचं उत्तर मनोरंजन किंवा चित्रपटसृष्टी असं असेल. तेव्हा ते त्यांनी निवडले. बरं, यावर आदिनाथने खूप अभ्यास केला. त्यात त्यांना एक धागा सापडला, त्यांना हिंट मिळाली आणि ती म्हणजे हनुमंत केंद्रे यांच्या क्लिपची. ती तुम्ही टीजरमध्ये पाहिलीच आहे. हे आहेत हनुमंत केंद्रे. हनुमंत केंद्रे हे नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी या गावातील आहेत आणि त्या भागात म्हणजेच मराठवाडा व इतर ठिकाणी आजही पाण्यासाठी तिकडे जे काय हाल होत आहेत ते भयानक आहेत. आणि तेथे नागदरवाडी येथे जे काय झालं ते साधारण 2001 सालचे आहे. तेथे प्रचंड पाण्याची टंचाई तर होतीच, त्यात मार्ग काहीच निघत नव्हता. सर्वांना वाटायचं काहीतरी चमत्कार होईल आणि गावात पाणी येईल, पण ते काही झाले नाही. त्यातच त्याच गावात राहणारे हनुमंत केंद्रे हे तेव्हा युवक ऐन तारुण्यात लग्नाच्या उंबरठ्यावर होते व ते नांदेड परिसरातील एक मुलगी लग्नासाठी पाहून आले होते. मुलगी सौंदर्यवती होती, ऑलमोस्ट लग्न ठरल्यासारखं होतं. पण मुलगी पाहून आल्यानंतर लगेच 2 दिवसात मुलगीच्या घरच्यांचा निरोप आला की त्या नागदरवाडीत आम्हाला मुलगी द्यायची नाही, कारण त्या गावात पाणी नाही आणि 4-5 किलोमीटरवरून पाणी आणणं आमच्या मुलीला शक्य नाही. त्यामुळे ज्या गावात पाणी नाही त्या गावात मुलगी देणार नाही आणि हे त्यांनी तिकडे स्पष्ट सांगितले. पण त्यानंतर हनुमंत केंद्रे थोडे दुखावले, पण त्यांनी त्या मुलीला स्वतः जाऊन ते स्वतः भेटले आणि सांगितले, मला तुमच्याशी लग्न तर करायचे आहे, तुम्हाला माझ्या गावात पाणी येईपर्यंत थांबायला तुम्ही तयार आहात का? आणि यापुढे जो इतिहास घडला त्याचे थेट दर्शन या चित्रपटात आदिनाथने केलं आहे. हे सर्व पडद्यावर आणण्यासाठी एका मराठमोळ्या नवोदित कलाकाराने जो प्रयत्न केला आहे त्याला तोड नाही. ही संकल्पना सुचावी हेच मोठे साहस आहे. त्यामुळे नक्कीच मित्रांनो 18 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सिनेमा हॉलमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेव्हा सर्वांनी हा चित्रपट पाहायला विसरू नका. त्यातून मिळालेला संदेश उराशी बाळगून पाण्याचा या कार्यात काय करता येईल तेवढं करा. कारण जाता जाता एवढंच सांगतो, जिन्हें अब तक ना समझे वो कहानी हूँ मैं, जिन्हें अब तक ना समझे वो कहानी हूँ मैं, मुझे बर्बाद मत करो यारो पानी हूँ मैं, मुझे बर्बाद मत करो यारो पानी हूँ मैं. आपके गांव में पानी नहीं, 4 किलोमीटर से लाना पड़ता. मैं बोला वो तो सही है. हाँ. तो क्या करेंगे, मैं इतना लंबा से पानी तो उसने ना कर दिया. ना कर दिया. ओहो. शादी तो आपके साथ ही करना है. हाँ. लेकिन पानी होने के बाद. अच्छा. मैंने उसको बोला शादी तेरे ही साथ करूंगा पानी होने के बाद. वाह. तुझा रे खोल खोल दगडात तुया माया काळजात धड धड धडकत याद. अरे बस कर की आता, नाही फुटणार या दगडाला पाजर, नाही लागत इथं पाणी.